एखादं झालेलं फायनलला बी एखाद म्हणजे ती काय तिने बी फेर सामानच गाडी उतारली ती दहशतच झाली त्यावेळेची म्हणजे ही 4 बैल अशी होती लई एक नंबर तर गाडी असं डोळ्याचं पारणं फेडायसारखी अशी पळली पण त्यावेळेला इलासराव देशमुखांनी बक्षीस समान म्हणजे आपल्याला न काय करता पण त्यांनी बक्षीस दिलं आणि त्यांनी आपल्याला सहकार्य लय देतं म्हणजे झालं ज्यावेळेला जो शेवटी 1 नंबर राहील 1 नंबर त्यावेळेला शेवटच्या ह्याच्यात बैल न्यायचा आणि तो गाडी मारून यायची शेवटी परदानच 1 नंबर राहणार ते ठरलेलंच असायचं असं आधी मध्ये जातच नव्हतं अजून पण आपल्या दावणीला इथून पुढे अशी बैल होणार का होणार की चालूच आहे बंद नाही आपलं चालूच आहे पण तशी वस्तू अजून नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे असं प्राधान्य एकच होतो किंवा सारखा होत नाही ज्या बैलांना अख्खा महाराष्ट्र त्या काळात हलवून ठेवलेला आणि सगळ्या महाराष्ट्रात तो आवडता बैल होता त्या काळात तो म्हणजे माळशिरसचा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी प्रधान आज त्याचे मालक आपल्या सोबत आहेत आज कसा त्यांनी प्रधानला घडवलेला एवढं त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं अजून एवढ्या वर्ष झाली बैल नाही हयात तरी त्याचं नाव निघतंय ह्या पिढीत पण तर कसं त्यांनी त्याला घडवला कुठून घेतला सगळे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया तर पहिल्यांदा शेठ तुमचा परिचय सांगा माझ्या वडिलाचं नाव कैलासवासी अण्णाकाळी माळशिरस हे माळशिरस म्हणजे जुने बैलगाडी शर्यतीत आज 40 वर्ष झालं शर्यतीच्या नादात त्यांनी टॉप मध्ये पहिल्यापासूनच टॉपची बैल वापरली पहिल्यापासून मग असंच परदानचा विषय असा झाला की ह्याचा परदान वाघिरीचा परदान असताना लहान वासरू होतं त्यावेळेला असंच 2-4 अड्ड बघितला कडून पळत होता आणि जीपी भाऊच्या पायऱ्यात पळायचा मग जीपी भाऊ काय कोणाला तिथे जाऊन देत नव्हतं अजिबात वासरापाशी कुणाला हात लावून देत नव्हतं मग ते आम्ही आमच्या वडिलांनी काय केलं अण्णाकाळी म्हणून त्यांनी नगरवरनं आलोय म्हणले नगरवरनं आलोय गमजा बांधला तोंडाला अण्णा आणि गाडी घेऊन गेले गाडी तिथनं गेली म्हणलं की जीपी भाऊचं ध्यान असायचं आपल्या गोट्यापासून गाडी गेली की परदानकडे जातोय का कोण पण त्यावेळेला काय कळून दिलं नाही माळशिरसचा अण्णाकाळी ही कळूनच दिलं नाही नगरवरनं आलोय म्हणून असं धावलं सगळं सगळं पायरा त्याला घ्यायसाठीच गेलतो बोला किंमत काय असेल ते असं बोलूनच केलं नियोजन मग किंमत विचारल्यानंतर त्यांनी सांगितले म्हणले सातवाडीचं मैदान झाल्यानंतर आमचा विकायचा आहे त्या काळात मी सातवाडीचं म्हणजे 1 नंबरच नामांकित मोठं मैदान सातवाडी पुशेगाव हे पेडगाव कोरेगाव मी नामांकित मैदान असल्यामुळे म्हणले तिथलं झाले की आम्ही किंमत सांगतो मग आमचं वडील काय म्हणले अण्णाकाळे की म्हणले सातवाडीची तुम्ही किंमत आज सांगा ज्यावेळेला सातवाडीला तुमचं फायनलला राहील काय होईल त्यावेळेची किंमत किती सांगणार ती आज सांगा तुम्ही मग त्यांनी सांगितले 1,51,000 रुपये त्या काळात म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबर किंमत त्यांनी सांगितली मग आमच्या वडिलाचं असं नियोजन त्यांनी 2 लाख जरी सांगितलं तरी त्या काळात तो बैलच घेऊन यायचा हे आपलं ठरलेलंच होतं 1,51,000 सांगितलं की ते म्हणले आता घेतला बैल काय अडचण नाही मग बोलत कमी जास्त 1,11,111 रुपयाला बैलाचा सौदा झाला त्या काळात बारीक बच्चाच होता त्यावेळेला आदतच होतो घेतला त्यावेळेला त्याने तो परदान घेतल्यापासून वागिरीतनं कनसे मालक त्यांचं कनसे त्यांच्याकडून घेतला तसं परदाननी एवढं नाव केलं महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नाव केले बारक्या छोट्या गावातनी नाव आहे अण्णांचं आज बी त्यामुळं परदाननी आपल्याला चांगलं म्हणजे आपलं सगळीकडे नाव आलं परदान आता शेठ अण्णा काळे म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्रभर बारीक लहान मुलं देखील अण्णा काळे म्हणले की ओळखतात की अण्णा काळेंचा प्रधान तर प्रधान पहिलं असं कोणतं मैदान केलेलं अख्ख्या महाराष्ट्रात अण्णा काळेंचं आपल्या नाव निघायला लागलं अहो ह्या भागात तुम्हाला सांगू आता ही आजचं ही मैदान आहे ह्या भागात सुद्धा 1 नंबर आला बैल की 1 नंबर करून जायचा मग पुशेगाव 4 वर्ष 1 नंबर सातवाडी 4 वर्ष 1 नंबर कोरेगाव कोरेगावला 1च वर्ष राहिला आणि पेडगावला बी 4 वर्ष 1 नंबर मग असं नाव झालं बैलाचं कुठल्या कानाकोपऱ्याला जाईल तिथं परदाना आला म्हणलं की 1 नंबर आपल्याला सोडूनच द्यायचा
म्हणजे एक नंबर कोणी म्हणायचं नाही मी करीन. विषय नव्हता त्यावेळेला, म्हणजे तो होतच, काळच तसा होता त्याला. तो गती तसली, त्याला काय त्याचं ते देवाची कृपा, त्याला म्हणजे तेवढं दिलतच त्याच्या हातात. तशी वस्तू अजून नाही. म्हणजे आपला प्रधान एवढा पळत होता, तुम्ही नक्की त्याचा व्यायाम वगैरे काय घ्यायचा? व्यायामाची त्याला गरजच लागत नव्हती. अहो दिसाडन 2 दिवसालाच बैल पळायचा 3 फेर. बैल आला की संध्याकाळी धुयाचा गरम पाण्याने फ्रेश व्हायचा. 2 दिवसानं हायच मैदान त्याला. आणि पैर काय असं नव्हतं आज काय चाललंय हे, आज एक पैरा की उद्या दुसराच बैल टाकाय, तसलं नाही. जिंती सोन्यान ही वर्ष बैल पळाले ते. पैरा कवा फुटला नाही ह्याच्यात, म्हणजे ठाम गाडी पळाली की गाडी फोडायची ही भानगड नव्हती काय. आज काय झालंय, आज एक पळाले की उद्या दुसराच बैल त्याच्यावर पळतोय. मग ते चुकी ना, सलग आज कोणच 1 नंबर करत नाही. प्रधान सारखं कोणीच अजून 1 नंबर केला नाही असं मी काय असं महाराष्ट्रात कोण बी सांगतोय असा विषय एवढा. म्हणजे त्याचं सांगायची गरज पण नाही मित्रांनो. त्याचं नाव आतापर्यंत निघतं ह्याच्यावरूनच तुम्हाला कळतं की त्या बैलानं त्या काळात किती नाव म्हणजे मैदान गाजवले असतील. तरी कोणकोणत्या बैलांच्या सोबत पळाला आपला प्रधान? तो येळगावकराचा बाजा, पिस्तूल आमच्या माहेश्वरचा, पुशेगावचा सुंदर, परत पिंट्या लेंगऱ्याचा, जिंतीचा सोन्या. जिंतीच्या सोन्यावर लय पळाला बैल, लय पळाला म्हणजे मुंबईत सुद्धा 1 नंबर, हिंद केसरीच मुंबईत बी. त्या गाडी संघ गाडी नाही कोणी झोपली मुंबईत सुद्धा. आता गाडी पळाली. मुंबईचा एक लय मोठा किस्सा आहे की काय तो किस्सा आहे सांगा की शेठ सगळ्यांना. ज्यावेळेला मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख होते त्यावेळेला मुंबईला सोन्या आणि परदान नेलता. त्यावेळेला मनू शेठची गाडी एक लय जोर मध्ये होते. मग तिथं कोण खेळत नव्हतं. मग अशी ही दोन्ही उतरवली तिथं. उतरवल्यानंतर त्यांना परत कळालं सगळं, ही बैल आले ते. मग आले ते म्हणल्यानंतर मग नाव काय लवकर दिलं नाही, उशिरा नाव दिलं आम्ही. नाव दिल्यानंतर कोण काय खेळलंच नाही. मग विलासराव देशमुख होते तिथं बसून. आला म्हणले मायस आपलं लय गाडी मायसच्या परदांची गाडी आली वाटतं सोन्याची, ती आम्हाला बघायची किती पळती. मग काय कोण उठलं नाही त्यात. मग त्यांनी आपल्याला बक्षीसही दिलं. पण कसं दिलं म्हणले, आज तुमची गाडीच किती पळती ती बघायची. कोणी नाही उठू द्या, कोणच उठलं नाही, कोणच खेळलं नाही, बिनजोडच राहिली गाडी त्यावेळेला. तर म्हणले आम्हाला पळवूनच दाखवायची विलासराव देशमुख म्हणून. मग ती सोडली गाडी, एक रेसल काढून त्यांना आपण तिथं धावली. तर गाडी असं डोळ्याचं पारणं फेडायसारखी अशी पळली. पण त्यावेळेला विलासराव देशमुखांनी बक्षीस समारंभ म्हणजे आपल्याला न काय करता पण त्यांनी बक्षीस दिलं आणि त्यांनी आपल्याला सहकार्य लय देतं, म्हणजे झालं आपल्याला मदत. आता शेठ त्याचा असा बी आम्ही विक्रम ऐकलाय की एखादी मुंबईत जर टॉपची गाडी असली ती कुणाला गावत नसली किंवा मरत नसली तर प्रधान जायचं आणि ती गाडी हरवूनच रिटर्न येत. त्याचं काय सांगचं? बरोबरच आहे, त्याचं वैशिष्ट्यच ते होतं. जोपर्यंत कोण कसं खेळतय काय खेळतय तोपर्यंत प्रधानला कवाच मुंबईत नेला नाही. ज्यावेळेला जो शेवटी 1 नंबर राहील, 1 नंबर, त्यावेळेला शेवटच्या ह्याच्यात बैल न्यायचा आणि तो गाडी मारून यायची. शेवटी प्रधानच 1 नंबर राहणार, ते ठरलेलंच असायचं. असं आधी मध्ये जातच नव्हतं. पण आपल्याला सहकार्य मुंबईचे गंगाराम शेठ ही जे आहेत ना, ते आपले संदीपबाई माळे, ही आपली जुनी दोस्त सगळी. त्यांना आपलं आमच्या वडिलांचं त्यांचं पहिल्यापासून लय म्हणजे लय दोस्ती त्यांची. आपल्या प्रधानवर ड्रायव्हर कोण कोण झालं? कडेपूरचा शिवा 1 नंबर. सुरुवातच त्यानं बघाय प्रधान बघेपर्यंत घेईपर्यंत म्हणजे त्याच आपल्याला हे ते सहकार्य. आमचे विजूना काळे चुलते आहेत आमचे, ती आणि त्या दोघांनी ती पासच केलेली वस्तू. मग शिवा ड्रायव्हर आमचे विलास काळे चुलते ते. परत आपल्या हे उत्तम भाऊ वाटेगाव ती. ह्या तिघांनी जास्त पळवतात, ह्याच्यापेक्षा जास्त कुणी पळवलं नाही. ह्याच ड्रायव्हरांनी पळवलं प्रधान जास्त करून. त्याची खासियत काय होती पळायची मैदानात? खाली सुट्टीला जास्त होती का पुढं जास्त होती? तो कवाच कोणाला कळाला नाही त्याची दहशत. गटाला काय करायचं तो कमीच पळायचा. कमी पळायचा म्हणजे मार कवा खाल्ला नाही आयुष्यात, पण कमी पळायचा म्हणजे गाड्या बघतच पळवायचा. मग माणसाला काय वाटायचं, आले गटाला कमी पळते ना, पुढल्या अड्ड्यात त्याच्या गटात गाडी घालूया. पण त्यानं कवाच मार खाल्ला नाही. तो गुलवत करायचा कार्यक्रम. सेमीला मग सुटात जायचा. फायनलला तर काय
अंधारात डबल पिकअप त्याला अशी ओढून गाडी बांधायची. हा एवढा बैल पळत होता. लय लय गती, इडी गती. तरी तुमच्या त्याची आठवणीतली एखादी आटीतटीची लढत कोणती आहे? आहे की आठी डोळ्याचं पारणं फेडणारी लढत म्हणजे आमचं मैदान. हा काय झालेला किस्सा तिथं? किस्सा म्हणजे गट सेमी फायनल संगटच. हा आपला परदान आणि भाज्या. हा आणि पिस्तूल हा आणि सुंदर. हा ही 2 बैल. हा ही 4 बैल. हा कटाला एखादच गाडी, परत सीमेला बी एखादच. त्यावेळेला काही चिठ्ठ्या नव्हत्या. हा एखादं आलेल्या. फायनलला बी एखाद. म्हणजे ती काय तिने बी फेर सामानच गाडी उतारली. ती दहशतच झाली त्यावेळेची. म्हणजे ही 4 बैल अशी होती, लई 1 नंबर. तसं मैदानच कुठं झालं नाही तुम्हाला सांगतो. आणि त्यात शेवटी फायनलला प्रधान त्यानं त्याची कला दावून दिली, पण राणी साहेबांनी दोघालाही निकाल दिला. कारण ती बैलच त्या टाईपची होती. विशेष वेगळा होता ते. तशी बैल राहिली नाहीत आज, आणि माणसं पण राहिली नाहीत. तुम्हाला सांगतो आज काय चाललंय. आज एकानं पायरा घेत, त्यानं हे करायचं, त्यानं वायदा घ्यायच्या, त्यानं हे करायचं. तसलं नव्हतं ना त्यावेळेला. काहीच नव्हतं. रितसर होतं सरळ मार्गी. आता नाही ना राहिलं ते. असं आहे ना. तर मित्रांनो, तो किस्सा त्यांनी मधला सांगितला. तो किस्सा जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रात कुणालाही विचारला तरी तो किस्सा सांगतात. बाजाचं ज्यावेळेस नाव येतं, पुसेगावच्या सुंदरचं, आणि आपल्या प्रधानचं बी त्यांनी आता सांगितलं की आता राणी साहेब दिकल त्या मैदानात असा उठून बघत होत्या स्टेजवर की नक्की कुठली आता गाडी पुढे जाणार. कुठली गाडी. तर काय म्हणजे त्यानंतर परत कसं झालं एवढा म्हणजे किस्सा झाला त्या मैदानात? लय किस्सा म्हणजे ते तसं मैदानच झालं नाही, कुठंच झालं नाही. परत नाही कुठं झालं तसं. पण त्या वाड्यात काय भानगड, काय देवीची कृपा, संगटच गाड्या आल्या. 2 कुठंच आल्या नव्हत्या. पण ह्या 4 बैला गाड्या कवा झाल्या नव्हत्या संगट, तिथं आलत्या. मग त्यावेळेस तरी त्या काळात त्याचं प्रधानचं आपल्या किती फायनल झाले असतील? त्या काळात 400 ते 450 फायनल झाले प्रधानच्या. 1 नंबरच्या. 2 म्हणायचंच नाही. प्रधान अड्ड्यात गेला की 1 सोडूनच देतो. शेज एवढं आता अंदा पैलवान हे आपलं सहकार्य म्हणजे पहिल्यापासून आमच्या वडिलाचं त्यांचं आहे. पैलवान तर म्हणायचं उशीर संध्याकाळचा झाला का नाही, सकाळ फायनल घेऊ. अंदा पैलवान म्हणायचं. पण एवढं म्हणजे सगळ्याला माहिती होतं बैल हे अंधारात जास्तच पळतो. एक तर वेळेला सातवडी फायनलच्या वेळेला अंधार झाला. अंधार झाल्यानंतर गाड्या सुटल्या अंधारात. पंचाला काय वाटलं गाडी बिडी ही झाले का, न पताक पडता निघून आले का. गाड्या हिथून त्या टमटम एवढी गाडी म्हणजे 100 फुटाचं अंतर टाकलं. गाडी जाऊन वळून आल्यावर ना गाड्या बाकीच्या आल्या. निकालच दिला नव्हता त्यावेळेला आम्हाला 1 नंबरचा. नाही म्हणले गाडीच तुमची निष्ठून आली, अशी सुटून आली. पण पंचाने ज्यावेळेला खालनं येऊन सांगितले रितसर गाडी सुटली, तेव्हा आम्हाला 1 नंबर तिथं दिला. सातवडीत 4थं वर्ष होतं त्यावेळेला. पिवळा सोन्या होता पेडगावचा टिकलेला तो, आणि प्रधान पळाला तिथं. म्हणजे मला वाटतं रेकॉर्ड त्याचं झालं की 55 निकाल ती पटलं ना की गाड्या 100 फूट अंतर टाकून नंबर टाकाय आली. म्हणजे आतापर्यंत असं कधी घडलंच नाही. खवाच कुणाच घडलेलं नाही, अजून नाही घडलं, कुणाच नाही घडलं. तर शेट आता तुमच्या खिशात तो मोबाईल आहे मित्रांनो, तुम्हाला मोबाईल दाखवतो. म्हणजे त्यांचा प्रधान इतक्या हृदयाच्या जवळ आहे की त्याचा फोटो बघा तुम्ही. अण्णा काळेंचा आणि प्रधानचा त्यांच्या मोबाईलच्या कव्हरवर अजून पण आहे, कायमच राहणार. म्हणजे त्यांचा किती बैलावर जीव असेल त्या फोटोवरनं कव्हरवरनच कळतंय. तर आता शेट तरी प्रधान किती वर्ष झाले हो जाऊन आपल्या? 2002 ला. 2 ला गेला बरोबर. तर प्रधान शेट आपल्या एवढ्या महाराष्ट्रात नाव केलं, आपल्या अण्णांचं नाव केलं. तर आता शेवट कसं सगळ्यांना इथून जायचे ह्या धर्तीवरून, कोण असा हा राहिला नाही की कायम शेवटपर्यंत. तर आता आपल्या सोबत प्रधान नाही, तर आपल्याला काय सांगचाल, कसं वाटतं? म्हणजे लय आठवण येते त्याची, अजून बी लय आठवण येते. त्यांचं डोळं पाण्यानं भरले ती, त्याच्यावरूनच कळतं की जरी नाव अजून प्रधानचं निघालं की आता तो आपल्या दावणीला नाही, तरी त्यांना असं गहिवरल्यागत म्हणजे होते. म्हणजे मित्रांनो, एखादा मालक आपल्या प्राण्याला एवढा जीव लावतो त्यावेळेस तो प्राणी त्या मालकाचं अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करतो. प्रधाननेही तेच केलं.
त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केले, जगभर केलं आणि एवढी वर्ष जाऊन त्याला झाली तरी अजून त्याचं नाव निघतंय असा हिंद केसरी त्याचं नाव प्रधान. म्हणजे त्यानं आपल्याला लयच म्हणजे लय नाव आज एवढी माणसं ओळखतात म्हणजे त्यामुळेच ओळखतात ना. आमच्या वडिलाचं नाव एवढं फेमस झालं म्हणजे कैलासवासी अण्णा काळे माळशिरसी. आता म्हणजे वडील वारले त्याला आता 3 वर्ष झालं. शेठ तुम्ही कुठल्याही मैदानात गेला तरी तुम्हाला असे लोक लगेच ओळखतात, लगेच म्हणजे ते प्रधानमुळे सगळं घडलंय. प्रधानचीच कृपा आहे ही. हा. आज ही आहे, अजून बी प्रधानची कृपा आहे आपल्याला. आता अजून पण आपल्या दावणीला इथून पुढे अशी बैल होणार का? होणार की चालूच आहे, हा. बंद नाही आपलं, चालूच आहे. पण तशी वस्तू अजून नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे असं प्रधान एकच होतो, एकच होतो, किंवा सारखा होत नाही. म्हणजे तुमच्या दिकाल दावणीला तसा घडणार नाही. बाजा एकच झाला, हा सुंदर एकच झाला, हा. सोन्या जिंतीचा एकच झाला. ती नाहीत आज. पिस्तूल पण एकच झाला हा, असं एकच त्यांचं झाला, म्हणणं बस, आहे बस, पिस्तूल की जी एकच. बैल होते ना हा. ती एकच होते, त्याचा दुसरा बैल जरी त्यांनी जरी ठरवलं तरी होत नाही. होत नाही, होत तर नाही. शेठ तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिला, सगळ्या प्रधानची माहिती सांगितली, सगळा त्याचा इतिहास सांगितला आणि त्याचा इतिहास सांगितला म्हणजे त्याचं नाव निघालंच पाहिजे, कारण तो कौतुक करण्याजोगाच बैल होता. त्यो काय माणसाच्या माणूस रूपीच तो बैल होता. माणूस रुपीच बैल होता त्यो. तर शेठ तुमचं आता त्याचा आभारच मानलं पाहिजे, तुम्ही आमच्यासाठी तुमचा वेळ काढला आणि आम्हाला वेळ दिला, तर धन्यवाद. धन्यवाद, नमस्ते.